सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील विटा नगरपालिका हद्दीतील सर्वे नंबर 814 815 5 मधून पूर्व पश्चिम सांगली रस्त्यास जोडणारा 9 मीटर रुंदीचा डीपी लॅनमधील सार्वजनिक रस्त्यामधील अडथळा दूर करून रस्ता खुला करून ज्या जागा मालकाचे रस्त्यामध्ये क्षेत्र बांधले झाले आहेत त्यांना आज अखेर न्याय व मोबदला न मिळाल्याने शुक्रवार दिनांक 9 ऑगस्टपासून विटा शहरातील खानापूर विटा तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर व बाजूस हाशू मुल्ला हे सम या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसल्यात। या 3 दिवसात विटा नगरपालिका प्रशासक मुख्याधिकारी हे संबंधित पदाधिकारी यांनी थोडीसुद्धा या विषयावर चर्चा किंवा भेट घेण्यासाठी आले नाहीत। त्यामुळे संतप्तजनक झालेले मुल्ला यांनी आता प्रशासनालाच इशारा दिला, जर तुम्ही आज या संदर्भात माहिती व भेटण्यासाठी आला नाहीत तर मात्र या आमरण उपोषणाची पुढील दिशा सहकुटुंब सहपरिवार सर्वे नंबरमध्ये आहेत। हे सर्वजण या ठिकाणी उपोषणाला बसणार असल्याचंही सांगत आमच्यावर झालेला हा अन्याय असल्याचं म्हणत जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही असेही यावेळी सांगितलं। या उपोषणात सामाजिक राजकीय तसेच अन्य यांनी पाठिंबा देत मुल्ला यांच्याकडून या संदर्भात विचारपूस करत त्यांना आधार दिला। उपोषणकर्त्यास तहसीलदार, पोलीस प्रशासक तसेच अन्य अधिकारी यांनी भेट दिल्याचंही संबंधितांनी सांगितलं। मात्र विटा नगरपालिका प्रशासक आणि मुख्याधिकारी हे का आले नाहीत असं म्हणत आमच्या जर जीवाला काय कमी जास्त झालं तर संबंधित नगरपालिका प्रशासक हे जबाबदार असतील। मधून नगरपालिकेने एक रस्ता केला, डीपी रोड केलेला आहे आणि तो तसाच रस्ता 815 मधून पुढे गेला, तो सांगली रस्त्याला टच होतो। तर 815 मधून जो रस्ता केला आहे तो तसाच पुढं 814 मधून जो रस्ता केला आहे तो तसाच पुढं 815 मध्ये घेऊन तो सांगली रस्त्याला टच करावा ही आमची प्रमुख मागणी आहे। त्यासाठी गेली 3 दिवस झाले मी उपोषणाला बसलो आहे। मग नगरपालिकेचे कोण अधिकारी वगैरे काय? नगरपालिकेचे पहिल्या दिवशी गायकवाड साहेबांचे संबंधित अधिकारी येऊन गेले, परंतु सीओ साहेब वगैरे अजून कोण आलेले नाही। बर, मग तुमचा आता हट्टच आहे का की जोपर्यंत तुमच्या मागण्या पूर्ण होत नाही त्या तोपर्यंत तुम्ही हलणार नाही? 100% माझं मी बसलोय, कारण हे प्रकरण फार पूर्वीचं आहे, जवळपास 15 ते 20 वर्ष होत आहे। बर, प्रलंबित आहे आणि आमची प्रमुख मागणी आहे की आमचा रस्ता बाधित झाला आहे किंवा आम्हाला ते रस्त्याला नगरपालिका रस्ता देऊन सुद्धा आम्हाला त्या रस्ते म्हणजे जागेचा मोबदला किंवा जागेच जी आमची जागा आहे त्या जागेचा आम्हाला फायदा काय घेता येईल झाला आहे, कारण पुढे रस्ता पूर्ण नसल्यामुळं निरधारीला अडथळा झालेला आहे। तर ती अतिक्रमण जे आहे ते नगरपालिकेने काढून घ्यावं। सार्वजनिक रस्ता आहे की जिथून नाथबाबाचे मुकुट नेला जातो, जे आपल्या विटा शहराचं ग्रामदैवत आहे। तर आमची प्रमुख मागणी आहे की तो रस्ता मोकळा करून आम्हाला लवकर मिळावा। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।